शिवसेना प्लस भाजपा प्लस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्लस रिपाई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सौ मनीषा रवींद्र वायकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ यांची आरे गार्डन पिकअप पॉइंट येथे शुक्रवारी दिनांक 15/11/2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता चौक सभा घेण्यात आली। या सभेत जनतेला संबोधित भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव मदने साहेब यांनी या भागातील जनतेने विद्यमान खासदार रवींद्र वायकर साहेब यांना यापूर्वी 3 वेळा आमदार, 4 वेळा नगरसेवक आणि आता या संघर्षाच्या लढाईत खासदार म्हणून रवींद्र वायकर यांना निवडून दिलं। या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची कारकीर्द राहिलेली आहे आणि आता ते खासदार म्हणून मुंबईचे प्रश्न देशाच्या संसदेत मांडून या विभागात जोरदारपणे काम करत आहेत आणि आपण या विभागातून मनीषा रवींद्र वायकर यांना निवडून देऊन आपल्या विभागाचा विकास करून घेण्यासाठी मनीषा वायकर यांना प्रचंड बहुमताने निवडून विजयी करून विधानसभेत पाठवायचं आहे, असे आश्वासन दोन्ही हात वर करून या सभेला उपस्थित जनतेकडून उत्स्फूर्तपणे देण्यात आले। या सभेला संबोधित करताना जोरदार भाषण राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेबांनी केलं। महायुतीचे उमेदवार सौ मनीषा रवींद्र वायकर यांची निशाणी धनुष्यबाणाला मतदान करून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असं आवाहन बबनराव मदने यांनी केलं। या सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्षा सौ स्वामिनीताई चव्हाण, मुंबई उपाध्यक्ष श्री भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर, मुंबई उपाध्यक्ष श्री महेंद्रभाई साळुंके, मुंबई सचिव श्री सोमनाथ सोमे तसेच महायुतीचे सर्व पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आरे गार्डनच्या या चौक सभेला उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, या विभागाचे खासदार रवींद्रजी वायकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, रामदास आठवले यांचे आरपीआय असेल, हे सर्वच आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बंधू भगिनी आज या ठिकाणी ज्यांची आता ज्या पद्धतीने आताच सांगण्यात आलं 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार आणि तुम्हा आम्हा सर्वांनी जो संघर्ष करून जो संघर्ष योद्धा देशाच्या संसदमध्ये पाठवला असे तुम्हा आम्हांचे सर्वांचे खासदार रवींद्रजी वायकर साहेब आणि आता या जोगेश्वरी विधानसभामध्ये जे आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत त्या आपल्या मनीषाताई रवींद्र वायकर आज आपल्या सर्वांसाठी एक चांगली जमेची बाजू जर म्हटलं तर आज आपल्या विभागामध्ये आपले खासदार आहेत आणि आपले जोगेश्वरी विधानसभेचा जो कायापालट, ज्यांना कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखलं जायचं ते रवींद्र वायकर, त्यांनी ह्या जोगेश्वरीचा कायापालट केलेलाच आहे आणि ह्याच पद्धतीने पुढे देखील जर आपल्याला या जोगेश्वरीमध्ये आपल्याला सर्व सुख सुविधा आणि सर्व गोष्टी जर कोण उपलब्ध करून देऊ शकतो आणि कोण ह्या विभागाचा विकास करू शकतो तर त्या आपल्या मनीषा रवींद्र वायकर यांना तुम्हा आम्हा सर्वांनी 20 तारखेला जो आपला धनुष्यबाण निशाणी आहे त्या निशाणीचं बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने इथून निवडून द्यायचं आहे। इथं जे कोण समोर उभे राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल काही सांगण्याची गरज नाहीये, त्यांचा पराक्रम तुम्ही पाहिलेला आहे। ज्या रात्री अशा पद्धतीने कोणी प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने कुणाच्याही कार्यालयावर, कुणाच्या घरावरती असे दारू पिऊन लोकांना घेऊन येऊन जो धिंगाणा घालू शकतो तो तुम्हाला आमदार पाहिजे का? आज जर आपल्याला आमदार पाहिजे असतील तर त्या विचाराचा, प्रगतीचा आणि डेव्हलप करणारा, जो सर्वांना सोबत घेऊन जाणारा जर आमदार आपल्याला पाठवायचा असेल तर मनीषा रवींद्र वायकर शिवाय दुसरा पर्याय नाहीये। जर आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एकच लक्षात ठेवायचं आहे, 20 तारखेला आपण जे धनुष्यबाण आपली निशाणी आहे त्या निशाणीवरती आपण बटन दाबून प्रचंड बहुमताने मनीषा रवींद्र वायकर यांना या विभागातून आमदार म्हणून द्यायचं आहे। आपण सर्वांनी वर हात करून, दोन्ही वर हात करून त्या आज या ठिकाणी रवींद्र वायकर साहेबांसमोर आपण सर्वांनी आश्वासन द्यायचं आहे की आम्ही आज या ठिकाणी शपथ घेतो की आम्ही 20 तारखेला धनुष्यबाणाच्या बटनावरच मतदान करणार। दोन्ही हात वर करून सर्वांनी एकदा रवींद्र वायकर साहेबांना आपण आश्वासन द्यायचं आहे, दोन्ही हात वर करून सर्वांनी।
या ठिकाणी पहा वायकर साहेब, या ठिकाणी सर्वांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आमच्या या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून जर आम्ही कोणाला आमदार म्हणून निवडून देणार तर मनीषा रवींद्र वायकर यांनाच निवडून देणार. या ठिकाणी आपण 20 तारखेला सावधानता बाळगायची आहे. काही अफवा पसरवल्या जातील, काही आपण पाहिलं असेल लोकसभेला कशा पद्धतीने खोटा प्रचार प्रसार केला, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचंय आणि आपल्या विभागाचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर मनीषा ताईंना आपण निवडून द्यायचंय. हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी आपण सर्वजण एक चांगल्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय भीम. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह भूषण सुवर्णा, सुभाष नागवेकर, मुंबई उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभाग.